नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. बघा आता कर्जमाफीचा विषय हा खूप ऐरणीवर आलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण वेळोवेळी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जागेवर बऱ्याच संघटनेने आंदोलन करून त्यानंतर पाठीमागं बच्चू कडूंनी सुद्धा काय केलं तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं आंदोलन केलं. त्याचाच एक दिलासादायक भाग म्हणून 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी काही होते आणि त्यांच्यानंतर त्यांची कर्जमाफी झाली नाही, यांना एक दिलासादायक बाब म्हणून जे थकीत कर्जदार आहेत त्यांना एक दिलासादायक बाब असं म्हणावं लागेल की 2000 छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी होते त्यांचे अद्याप कर्जमाफी झालेली नाही. ते पात्र असूनही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यांना एक दिलासादायक बाब म्हणून खंडपीठाने आपल्या छत्रपती संभाजीनगर ह्या खंडपीठाने काय केलेलं आहे की जे शेतकरी पात्र असूनही त्यांना लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना काय करा, लाभाचं द्या असं काय केलेलं आहे, बजावलेलं आहे. त्याची याचिका वगैरे काही शेतकऱ्यांनी काय केली होती, दाखल केली होती. त्यानंतर मग कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की हे पात्र लाभार्थी जेवढे आहेत तेवढ्यांना काय करा, कर्जमाफीचा लाभ द्या. आणि जवळपास त्यांना कर्जमाफीचा 6-6.5 हजार कोटी रुपयाचा खर्चाची बाब आहे. आणि त्यामुळे खंडपीठाने निर्देश दिलेले आहेत. कुठंतरी शाश्वती आहे की ज्यांचे थकीत कर्ज आहे अशांना की काय होणार आहे, आता कर्ज माफ होणार आहे अशी एक आशा आहे. आणखीन तसे काही शासनाने पाऊल वगैरे उचललेले नाहीत. इथं अधिकृत जी-आर वगैरे काही आलेला नाही. पण कोर्टाने नोटीस बजावलेली आहे शासनाला. आणखीन शासनाचं काही हालचाल वगैरे नाहीत की जे पात्र शेतकरी आहेत ते लाभापासून वंचित आहेत, थकीत कर्जदार आहेत, अशा सर्वांचे काय करायचं आहे, कर्ज माफ करा म्हणून एक 5 ते 6 आठवड्यामध्ये काय केलेली आहे, शासनाला नोटीस बजावलेली आहे. आणि तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, सर्व जे पात्र शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी करायची आहे असं खंडपीठाने सांगितलेलं आहे. बरेच योजनेच्या मार्फत, बरेच संघटनेच्या मार्फत वेळोवेळी काय केलेलं आहे, शासनाला निवेदन दिलेलं आहे की कर्जमाफी करा, कर्जमाफ करा. शासनाने सांगितलेलं आहे की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत, कर्ज माफ करणार आहोत. आता पण काय केलं आहे, कोर्टाने सांगितलेलं आहे खंडपीठानेच की काय करा, जे पात्र शेतकरी आहेत, लाभार्थी जे कर्जमाफीपासून वंचित आहेत अशांना काय करायचं आहे, लाभ द्यायचा आहे असं काय केलेलं आहे. एक 6 ते 7 आठवड्याचा कालावधी शासनाला दिलेला आहे. त्यानंतर मग तुम्ही काय करायचं आहे, त्या आठवड्याच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करा असं काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तेवढा कालावधीसुद्धा दिलेला आहे. म्हणजे जे थकीत शेतकरी आहेत त्यांना एक आशा आहे किंवा आता आपले सुद्धा काय होणार आहेत, कर्ज माफ होणार आहेत. पण अधिकृत असं काही जी-आर वगैरे नाही, शासनाने आणखीन काही घोषणा वगैरे केलेली नाही. फक्त वेळोवेळी सांगितलं जातं की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत, कर्जमाफी करणार आहोत. पण होऊ शकतं की काय सरसकट कर्जमाफी होऊ शकते, कारण सांगितल्यानंतर बरेच संघटनेने उचलून धरलेलं आहे की आता आम्हाला काय करा, कर्जमाफी करा. आणि त्यानंतर आता तर अतिवृष्टी खूप झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान वगैरे झालेलं आहे. आणि त्यामुळं मग शेतकऱ्याचे कुठेतरी अशा पल्लवीत झालेल्या आहे की आता हे असं व्हायला पाहिजे व मग हे झाल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, कुठेतरी आपल्याला थोडासा दिलासा काय होणार आहे, मिळणार आहे असं काय केलेलं आहे, शेतकऱ्याला वाटलेलं आहे. धन्यवाद.